नमस्कार मंडळी, ही आहे आमच्या शेतातील ताजी भेंडी। इथे मी भेंडी स्वच्छ धुवून चिरून घेतला आहे। आता कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे, त्यात जिरे मोहरी टाकून दिलेले आहे आणि हे बघा कढीपत्ता मी अशा प्रकारे काढून घेतला आहे आणि थोडीशी हिंग पावडर देखील घातली आहे। आता ही चिरलेली भेंडी आपल्याला इथे घालून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, ही भाजी करायची पद्धत आमच्या गावाकडची मी तुम्हाला आज दाखवत आहे। आता यामध्ये थोडंसं मी मीठ घातलं आहे। मीठ घातल्याने काय होतं, भेंडीमध्ये जो चिकटपणा होतो ना तो नाहीसा होतो। आता यामध्ये लसूण पाकळ्या आपल्याला घालायच्या आहेत। इथे मी लसूण चेचून घेतलेला आहे। लसूण घातल्यानंतर काय करायचं, थोडं आणखीन परतून घ्यायचं। आता यामध्ये तिखट आपल्याला घालायचं आहे। इथे मी 2 चमचा तिखट मिक्स करून घेत आहे। भेंडीमध्ये थोडंसं तिखटचं प्रमाण जास्त ठेवायचं, त्यामुळे भेंडीची भाजी एकदम झणझणीत लागते। आता व्यवस्थित सर्व परतून झाल्यावर इथे माझी भेंडी तयार झालेली आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी भेंडीची भाजी तयार आहे। तर तुम्ही देखील नक्कीच ट्राय करून पहा। गावरान पद्धत